नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमाताई तुमच्यासाठी प्रत्येक शनिवारी व्हिडिओ घेऊन येत असते. आज पण व्हिडिओ केलेला आहे. माझ्या नवीन ज्या भगिनी येतात त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा. हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे, खरी माहिती देणारं चॅनल आहे. म्हणून वसीमा काजी यूट्यूब म्हणजे तुमचं आपलं सगळ्यांचं हक्काचं घरचं चॅनल आहे. कुटुंब वाढतच आहे. खूप कमेंट येतात, मेसेज येतात, फोनसुद्धा करतात मला. कधी वेळ मिळाला तर फोन उचलते, नाहीतर कधी व्हॉट्सअप बोलते तायांनो. कारण सध्या कसं आहे, आपण म्हणलं की फायर ब्रिगेड झालेलो आहेत, हेल्पलाईन, ॲम्ब्युलन्स लाजा सोडलेल्या आहे त्या शासनाच्या लोकांनी. काही काम आलं की द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना. पण तायांनो, संघटित झालं आणि एकत्र असलं तर कोणी काय करू शकत नाही. आणि कशी आम्ही वाट लावली अधिकाऱ्यांची, आणि तुम्हाला मज्जा म्हणून सगळं मी सांगणार आहे. पटकन शेअर करा व्हिडिओ बघितल्यानंतर, आणि चॅनलला सबस्क्राईब करून तायांनो व्हिडिओमधून सोडू नका. मला माहिती आहे थोडा मोठा व्हिडिओ होतो, आठवड्यातून एकदा तुमच्यासाठी वेळ काढते. आणि जरा ऐकत जा. शनिवारची रात्र माझ्यासाठी काढा. मी तुमच्यासाठी वेळ काढते, म्हणजे माझ्यासाठी वेळ काढते. मला तुम्हाला बोलायचा छंद आहे. तर तायांनो, मी तुम्हाला जी पुढे सांगणार आहे खूप मज्जा आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका कोणी. सांगायची गोष्ट म्हणजे की मानधन अर्धच आलेलं आहे. मी काय अमाऊंट सांगणार नाही याच्यावर, कारण बघतात दुसरी लोक, तर त्यांना कशाला सांगायचं आपलं मानधन किती आहे. असं तर बघायला गेलं तर यूट्यूबवर 50,000 झालं आहे. पण GR कितीचं आहे ते आपल्याला माहिती आहे, आणि अकाउंटला किती येते ते आपल्याला माहिती आहे. 2 महिन्याचं केंद्राचं राहिलं आहे. राज्याचं कसं तरी रडत आलं. त्याच्यामधल्या कितीतरी लाडक्या बहिणी बात करून तिकडचे पैसे इकडे ॲडजस्ट केलेले आहेत. काहीतरी नाटकं आहेत. शासकीय दर्जा तर विसरून जाण्यासारखं झालं आहे. कारण ह्यांनी अर्ध मानधन दिलं तर दुसरं अर्ध कसं येईल त्याच्यावरच लक्ष आपलं. अहो, ते आपल्या हक्काचं, ते आपल्या बापाचं आहे, ते द्यावाच लागणार आहे. त्यांना का उपकार करायचं का मानधन आलं तर? काय उपकार नाही, ते आपलंच आहे. वाढीव दिलेला नाही, पगार वाढवला नाही. एप्रिलमध्ये रिकाम्या हातानं स्त्रिया परत गेलेल्या आहेत. हे शाप लागणार आहेत परमनंट. कितीतरी सुपरवायझरच्या नादी लागून सुपरवायझर होऊन परीक्षा देऊन अभ्यास करून शिक्षण करून बसलेले आहेत. त्यांचा हा विचार करतात. ह्यांना फक्त ह्यांचाच विचार पडला आहे. आज लई चांगलं केल्यासारखं आमचं. सोनं खरेदी करू नका, कुठं फिरायला जाऊ नका, आणि ही रात्रंदिवस फिरतात. ह्यांचं चालतं. आणि सगळं स्त्रियांवरच हल्ला आहे. आधी नोटबंदी केली, त्याच्यामध्ये बायकांनी ठेवलेले सगळे पैसे बाहेर काढावे लागले. दुसरा मग गॅस बंदी केली, त्याच्यामध्ये पण आपल्यालाच त्रास झाला, चुली पेटवायला लागला. आता तिथं सोनं बंदी, सोनं खरेदी नाही करायचं. ह्या बायकांनी काय केलं आहे ह्या शासनाचं तेच कळत नाही. बायकांच्याच मागं का लागल्यात हेच समजत नाही. आणि अजून कुठं फिरायला जाऊ नका. थोड्या दिवसांनी म्हणतात सोना खरेदी मत करो, मग सो बी मत, झोपू पण नका म्हणते. आणि ऐकणारे आहेत येडे, म्हणून ते लोक बोलतात. काहीच्यात सत्य आहे, तथ्य आहे का? काहीतरी उगच जे स्वतः करतात ते दुसऱ्याला सांगावं लागतं. पण नाही हो, लोक पण अशी येडे आहेत म्हणून येडं बनवतात. तर हे सगळं काहीच झालेलं नाही तायांनो. प्रयत्न चालू आहेत असे. संघटनाला सांगितल्यावर संघटनेचे पदाधिकारी बोलतात मेन. आणि खूप ऊन आहे. मोर्चाचा निर्णय घेतला तर आपली एखादी भगिनी बेहोश होईल, किंवा एवढं ऊन आहे काय तिला झालं तर तिच्या जीवापेक्षा काही जास्ती नाही. आझाद मैदानात, जंतर मंतरवर मोर्चा काढायचं म्हटलं की ऊन, खूप गरमी तर मुंबईला एवढी येत आहे. माझं तोंड बघा गरमीनं. मी दिवसभर आज माझी 17 तारखेपासून सुट्टी आहे, तर दुसरे रिपोर्ट वगैरे द्यायचा होता म्हणून उन्हातून आले. माझी हालत बघा कशी झाली. खूप ऊन आहे मुंबईला, तर भयंकर ऊन आहे. म्हणून मला वाटतं की मोर्चा फिरच्या आता पावसातच काढावा, शांत राहो. जीवापेक्षा काही जास्ती नाही. वाचलं तर मानधन वेतन सगळं घेऊ, आणि दिवस गेल्यावर काय करायचं. माझ्या भगिनी एका बेहोश झाली, एकीला उन्हाने काय झालं. पण मी तायांनो तुम्हाला सांगते, BLOची ड्युटी ही योजनाबाह्य काम आहे. कशाला घ्यायचंच नाही. आम्हाला इकडे जबरदस्ती नाही करू शकत, आम्ही नाही घेतली. दुसरं म्हणजे BLOचं केलं नाही, त्यावर जनगणनाचं आणून ठेवलं.
आणि वरून आमच्या महिलांना ऑर्डर काढली होती आपल्या इथल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, तुम्ही जर 2 दिवसात जनगणनेच्या ट्रेनिंगला नाही आला, हजर नाही झाला तर आम्ही फौजदारी करू. मग मी थोडी शांत होते, म्हणलं बघूया, काही महिला बोलतात ना आम्हाला पैशाची गरज आहे, करायची. मग स्वइच्छेने करत असले आणि पैसा 4 भेटत असला तर करू द्या, मला असं वाटतं. पण 17 ते 2 तारखेपर्यंत सुट्टी आहे, गावची तिकीट आहेत, त्यांच्या स्वतःच्या घरातली मुलांची लग्न आहेत. तरी पण एक अधिकारी आहे, स्त्रीच आहे, पण असल्या स्त्रिया बिंडोक असतात. जनगणनेची मेन अधिकारी ती काय बोलली, नाव कोणाचं घेत नाही, जाऊ द्या, कशाला आपण नाव घ्यायचं. पण तुम्हाला एक अनुभव माझा सांगते माझ्या महिलांबरोबरचा. तर ती बोलली त्या महिलांना तिकीट कॅन्सल करा गावचं तुमचं आणि ट्रेनिंगला 3 दिवस हजर व्हा जनगणनेच्या. आणि गावचं तिकीट 6 महिन्याआधी काढलेलं, माहिती तिला सुट्टी मिळणार दुसरी. मला 1 महिन्याची सुट्टी तर विसरून जाते, तर नव्हतीच शक्य. पण ज्यांनी 1 महिन्याचं तिकीट काढलं ती 1 महिन्याची सुट्टी मंजूर करणाऱ्याकडून घ्या पैसे. आता नुसतंच बोल बोल, मग ते काहीतरी कहावत आहे बघा, बोल बोलणाऱ्यांत उत्तर गेलं वाऱ्यात, असं असल्या लोकांचं काय ऐकत जाऊ नका. मला हे माहीत होतं 15-15 दिवसाची सुट्टी सेविका मदतनीसला भेटणार आहे, ते आधीच झालं होतं. म्हणून हे कुणाचं काय ऐकत नसतं कोण, म्हणून जास्ती नाही बडाया मारायच्या, कायद्यानं जायचं. तर 17 ते 2 तारखेचं तिकीट काढलेलं, ती बाई म्हणते तिकीट कॅन्सल करा. मग त्यांच्या मोबाईल कोणी महिलांनी, जाऊ द्या पैशाची गरज आहे, अमाऊंट मिळते, 200 घराची जनगणना केली तर आपल्याच अंगणवाडीचा एरिया देत असतील तर करायचा, आपली पण चांगली उलटापालट होते एरियाची, म्हणून काही महिलांनी गेल्या स्वइच्छेने बरं का. आधी आम्ही संघटनेचं निवेदन दिलेलं, आम्ही योजनाबाह्य काम नाही करणार. आम्ही दिलं CDPOला, कारण आमचे इकडे CDPOनी नावं दिली होती ना तिकडे ऑफिसला, तर मग आम्ही त्यांनाच निवेदन दिलं. तर आमच्या इकडे असं काही जबरदस्ती नव्हती. पण काही महिलांना मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड होत नाही, तर हा मोबाईल नाही चालणार, दुसरा नवीन मोबाईल घेऊन या, एक अधिकारी बोलली. एकीला बोलली, मग दुसरीला बोलली की तुम्ही ऑर्डर लेटर कशी घेत नाही, आणि ऑर्डर लेटर तिच्यासमोर फेकली, घ्यावाच लागत नाहीतर मी फौजदारी करेन. मला पहिल्या दिवस मी गप्प बसले, दुसऱ्या दिवस मी गप्प बसले, तिसऱ्या दिवशी म्हणलं 2:30 वाजता सगळ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कॅबिनच्या बाहेर जमा हो. तायांना मी सांगते, मी 10 मिनटात जाऊस तर 50 ते 65 एकूण 65 महिला आलेल्या. ते तर काय त्यांनी आम्हाला व्हिडिओ आतमध्ये काढू नाही दिला ना. तुम्ही जर ऐकलं असतं ना, तुम्हाला तुमच्यावर आणि माझ्यावर गर्व झाला असता. कारण मी वाट नाही बघितली की संघटना लेटर देईन अजून आणि कॅन्सल करा म्हणीन, हे नाही काय. स्वतः पण काय प्रकल्प लेवलच्या ग्राउंडवरच्या लढाया स्वतःलाच लढावं लागतात. आपण जी माहिती देते त्याच्यावर संघटना पत्रक काढते किंवा मोर्चा काढते किंवा ॲक्शन घेते. आपणच काय नाही माहिती दिली तर आपल्याकडं कोणी बघणार सुद्धा नाही. मग ती मॅडम मी गेले, मदतनीस नवीन अंगणवाडी सेविका माझी वाट बघत होत्या.